आज 21/5/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, श्रीमतामध्ये कधी मनमत मिसळू नका. मनमतावर चालणे म्हणजे आपल्याच नशिबाला बिघडवणे. आजचा प्रश्न आहे, मुलांनी बाबांकडून कोणती कोणती अपेक्षा ठेवू नये? उत्तर: काही मुले म्हणतात, बाबा माझा आजार बरा करा, काही कृपा करा. बाबा म्हणतात, ही तर तुमची जुनी कर्मेंद्रिये आहेत, थोडाफार त्रास तर होणारच आहे. यामध्ये बाबा काय करणार? कुणाचा मृत्यू झाला, दिवाळं निघाले तर यामध्ये बाबांकडून कृपा काय मागता? हा तर तुमचा हिसाब किताब आहे. होय, योग बलानेच तुमचे आयुष्य वाढू शकते. जेवढे होईल तेवढे योग बळाद्वारे काम करा. आजचे गीत आहे, तूने रात गवाई सोके. ओम शांती. मुलांना ओमचा अर्थ तर सांगितलेला आहे. असे नाही ओम म्हणजे भगवान. ओम म्हणजे अहम अर्थात मी. मी कोण? ही माझी कर्मेंद्रिये आहेत. बाबा पण म्हणतात अहम आत्मा, परंतु मी परम आत्मा आहे, म्हणजे परमात्मा आहे. ते परमधामचे निवासी परमपिता परमात्मा आहेत. बाबा म्हणतात, मी या शरीराचा मालक नाही. मी रचनाकार, दिग्दर्शक, कलाकार कसा आहे या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मी स्वर्गाचा रचनाकार जरूर आहे. सतयुगाला निर्माण करून कलियुगाचा विनाश जरूर करायचाच आहे. मी करता करविता असल्या कारणाने मी करत आहे. हे कोण सांगत आहे? परमपिता परमात्मा. बाबा म्हणतात, मी ब्रह्मांडचा मालक आहे. ब्रह्मांडाचे मालक तुम्ही मुलं पण आहात. जेव्हा तुम्ही बाबांसोबत राहत असता त्याला गोड घर पण म्हणतात. मग जेव्हा सृष्टी रचली जाते तर प्रथम ब्राह्मण रचतात, तेच नंतर देवता बनतात. ते पूर्ण 84 जन्म घेतात. शिवबाबा नेहमीसाठी पूज्य आहेत. आत्म्याला तर पुनर्जन्म घ्यायचाच आहे. बाकी 84 लाख तर होऊ शकत नाहीत. बाबा सांगतात, तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही. मी सांगतो, 84चे चक्र म्हटले जाते, 84 लाखाचे नाही. या चक्राची आठवण केल्यामुळे तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. आता बाबा सांगत आहेत, माझ्या एकट्याची आठवण करा. देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून जा. आता तुमचा हा शेवटचा जन्म आहे. जोपर्यंत ही गोष्ट बुद्धीमध्ये येणार नाही तोपर्यंत समजणार नाहीत. हे जुने शरीर, जुनी दुनिया आहे. हा देह तर खलास होणार आहे. अशी म्हण सुद्धा आहे, तुम्ही मेले तर सारे जग मेले. हा पुरुषार्थ करण्यासाठी संगम युगामधील थोडा वेळ आहे. मुले विचारतात, बाबा हा यज्ञ कुठपर्यंत चालेल? बाबा म्हणतात, जोपर्यंत भविष्य दैवी राजधानी स्थापन होत आहे तोपर्यंत तुम्हाला ऐकवत राहीन. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मग नव्या दुनियेमध्ये जाल. तोपर्यंत शरीराला काही ना काही होणारच आहे. हे शारीरिक रोग पण कर्मभोग आहेत. बाबांचे म्हणजेच ब्रह्मा बाबांचे हे शरीर किती प्रिय आहे, तरी पण खोकला इत्यादी येत राहतो. तर बाबा म्हणतात, ही तुमची कर्मेंद्रिये जुनी झाली आहेत, त्यामुळे त्रास होतो. यामध्ये बाबा मदत करतील ही आशा ठेवायची नाही. दिवाळं निघाले, आजारी पडले, बाबा म्हणतात, हा तुमचाच हिसाब किताब आहे. होय, तरी पण योगाने तुमचे आयुष्य वाढेल, तुम्हालाच फायदा होईल.
स्वतःच स्वतःसाठी मेहनत करा. दया मागू नका. बाबांच्या आठवणीमध्येच कल्याण आहे. जेवढे होईल योगबळाने काम करून घ्या. गातात पण की मला पापणीमध्ये लपवा. प्रिय वस्तूला नुरे रतन प्राणप्रिय म्हणतात. हे बाबा तर फार प्रिय आहेत, परंतु गुप्त असल्यामुळे तेवढे प्रेम टिकत नाही. अन्यथा त्यांच्या प्रती एवढे प्रेम असले असते की काही विचारूच नका. बाबा तर मुलांना पापणीमध्ये लपवितात. पापणी म्हणजे काही हे डोळे नव्हेत, ते तर बुद्धीने आठवायचे आहे की हे ज्ञान आम्हाला कोण देत आहे. अतिप्रिय निराकार बाबा, ज्यांची महिमा आहे पतित पावन, ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर, त्यांना मग सर्वव्यापी म्हणतात. तर प्रत्येक मनुष्य ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर असला पाहिजे, परंतु नाही. प्रत्येक आत्म्याला आपली अविनाशी भूमिका मिळालेली आहे. ही फार गुप्त गोष्ट आहे. अगोदर तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. पारलौकिक बाबा स्वर्गाची रचना रचतात. सतयुग सत्यखंडामध्ये देवी देवतांचे राज्य असते. जी नवीन दुनिया बाबा निर्माण करतात. कसे निर्माण करत आहेत ते तुम्ही मुलांनी जाणले आहे. बाबा म्हणतात, मी येतो पतितांना पावन बनविण्यासाठी. तर पतित सृष्टीमध्ये येऊन पावन बनवित आहे. गातात पण ब्रह्माद्वारे स्थापना, तर त्यांच्या मुखाद्वारे ज्ञान सांगत आहेत आणि श्रेष्ठ कर्म शिकवित आहेत. मुलांना सांगत आहेत, मी तुम्हाला असे कर्म शिकवित आहे जेथे तुमचे कर्म विकर्म बनत नाहीत. कारण तिथे माया नसते, त्यामुळे तुमचे कर्म अकर्म बनतात. इथे माया आहे, त्यामुळे तुमचे कर्म विकर्म बनतात. मायेच्या राज्यामध्ये जे काही करत आहात ते उलटेच होत आहे. आता बाबा सांगत आहेत, माझ्याकडून तुम्ही सर्व काही जाणले आहे. ते लोक साधना इत्यादी करतात परमात्म्याला भेटण्यासाठी. अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी शिकवित आहेत. इथे तर बस एका बाबांची आठवण करायची आहे. शिव शिव पण बोलायचे नाही. ही बुद्धीची यात्रा आहे. जेवढी आठवण कराल तेवढे रुद्रमाळेचा मनका बनाल. बाबांजवळ जाल. शिवबाबांच्या गळ्यातील हार बनणे किंवा रुद्रमाळेमध्ये जवळ जाण्याची ही शर्यत आहे. दिनचर्येचा चार्ट ठेवायचा आहे. त्यामुळे अंतमती सोगती होईल. देहाची आठवण येऊ नये अशी अवस्था पाहिजे. बाबा सांगतात, आता तुम्हाला हिऱ्यासारखा जन्म मिळालेला आहे. तर माझ्या प्रिय मुलांनो, मायेला जिंकणाऱ्या मुलांनो, कमीत कमी 8 तास माझ्या आठवणीमध्ये राहा. आता ती अवस्था आलेली नाही. चार्ट ठेवा. आम्ही साऱ्या दिवसामध्ये किती वेळ आठवणीच्या यात्रेमध्ये राहत आहोत. कुठे थांबत तर नाहीत. बाबांची आठवण केल्यामुळे वारसा पण बुद्धीमध्ये राहील. प्रवृत्ती मार्ग आहे ना. क्रमांक 1चा आहे बाबांनी स्थापन केलेला स्वर्गातील देवी देवता धर्म. बाबा राजयोग शिकवून स्वर्गाचे मालक बनवित आहेत. मग हे ज्ञान प्राह्य लोप होऊन जाते. तर मग हे ज्ञान शास्त्रामध्ये कुठून आले? रामायण इत्यादी तर शेवटी बनविले आहे. सारी दुनियाच लंका आहे. रावणाचे राज्य आहे. माकडासारख्या मनुष्यांना पवित्र मंदिर लायक बनवून रावण राज्याला नाहीसे करतात. सद्गती दाता बाबा
सद्गतीसाठी ज्ञान देत आहेत. त्यांना सद्गती करायची आहे अंतमध्ये. आता बाबा सांगत आहेत, मुलांनो, इतर सर्वांना सोडून फक्त एक माझ्याकडून ऐका. मी कोण आहे? प्रथम हा निश्चय पाहिजे. मी तुमचा तोच पिता आहे. मी तुम्हाला पुन्हा सर्व वेदशास्त्रांचे सार सांगत आहे. हे ज्ञान तर बाबा सम्मुख देत आहेत. नंतर तर विनाश होऊन जाणार आहे. मग जेव्हा द्वापारमध्ये शोधतात तर तीच गीता इत्यादी शास्त्र निघतील. भक्ती मार्गासाठी जरूर ती सामुग्री पाहिजे जी तुम्ही आत्ता पाहत आहात. इतरांचे ज्ञान तर परंपरेने चालत आले आहे. हे ज्ञान तर इथेच नाहीसे होऊन जाईल. त्यानंतर जेव्हा शोधतात तर हेच शास्त्र इत्यादी हातामध्ये येतात. त्यामुळे याला अनादी म्हटले जाते. द्वापारमध्ये सर्व तीच शास्त्र निघतील. तेव्हा तर मी येऊन परत सर्वांचे सार सांगतो. मग पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होईल. कोणी पुनरावृत्तीला मानतात तर कोणी काय म्हणतात. अनेक मते आहेत. जगाचा इतिहास भूगोल तर तुम्ही मुलेच जाणता. इतर कोणी जाणू शकत नाहीत. त्यांनी तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष लिहिलेले आहे. असे पण पुष्कळ मनुष्य आहेत. म्हणतात की महाभारताच्या युद्धाला 5000 वर्षे झाली आहेत. हे परत तेच युद्ध आहे. तर जरूर गीतेचे भगवान पण असतील. जर कृष्ण असतील तर मग ते मोर मुकुटधारी पाहिजेत. कृष्ण तर सतयुगामध्येच असतात. ते कृष्ण तर आता होऊ शकत नाहीत. त्यांच्या दुसऱ्या जन्मामध्ये पण ती कला राहणार नाही. 16 कलापासून 14 कला बनायचे आहे. तर त्या जन्मानंतर दुसऱ्या जन्मामध्ये थोडा थोडा फरक पडत जातो. तसे तर मोर मुकुटधारी अनेक आहेत. पहिल्या क्रमांकाचे कृष्ण 16 कला संपूर्ण होते. त्यांची पण पुनर्जन्मानंतर थोडी थोडी कला कमी होत जाते. हे फार गुह्य रहस्य आहे. बाबा सांगतात, असे नाही की चालता फिरताना वेळ वाया घालवायचा आहे. हा कमावण्याचा वेळ आहे. ज्यांच्या जवळ पुष्कळ धन आहे ते तर समजतात आमच्यासाठी हाच स्वर्ग आहे. बाबा म्हणतात, बरे, हा स्वर्ग तुम्हाला मुबारक असो. बाबा तर गरीब निवास आहेत. गरिबांना दान द्यायचे आहे. गरिबांना समर्पित होणे सोपे असते. होय, कोणी विरळा सावकार पण निघेल. या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. देहाचे भान पण सोडायचे आहे. ही दुनियाच नाहीशी होणार आहे. मग आम्ही बाबांजवळ जाऊ. सृष्टी नवीन बनेल. कोणी तर अगोदर पण जातील. श्रीकृष्णाचे आईवडील पण अगोदरच गेले पाहिजेत, जे मग कृष्णाला गोदीमध्ये घेतील. कृष्णापासूनच सतयुग सुरू होते. या फार गुह्य गोष्टी आहेत. ही तर समजण्याची गोष्ट आहे. कोण आईवडील बनणार, कोण दुसऱ्या नंबरमध्ये येण्याच्या लायकीचे आहेत. सेवेवरून सुद्धा तुम्ही समजू शकता. नशिबाने पण कोणी तीव्र पुरुषार्थ करून पुढे जाऊ शकतात. असे होत आहे. शेवटी येणारे फार चांगली सेवा करत आहेत. रूप बसंत तुम्ही मुले आहात. बाबांना बसंत म्हटले जाते. आहेत तर ताऱ्या एवढे, मोठे तर नाहीत. परम आत्मा म्हणजेच परमात्मा. आत्म्याचे रूप काही मोठे नाही, परंतु माणसे गोंधळून जाऊ नयेत म्हणून मोठे रूप दाखविले आहे. सर्वोच्च शिवबाबा आहेत. मग आहेत ब्रह्मा, विष्णू, शंकर.
ब्रह्मा पण व्यक्तपासून अव्यक्त बनतात. आणखी कोणतेही चित्र नाही. विष्णूची 2 रूपे लक्ष्मी नारायण बनवतात. शंकराची भूमिका सूक्ष्मवतनमध्येच आहे. इथे साकार सृष्टीवर येऊन अभिनय करत नाहीत आणि पार्वतीला अमरकथा सुद्धा ऐकवत नाहीत. या सर्व भक्ती मार्गातील कथा आहेत. ही शास्त्रे नंतर पुन्हा निघतील. आता पीठातील मिठाप्रमाणे एवढेच सत्य आहे. जसे श्रीमद भगवद्गीता अक्षर बरोबर आहे, मग म्हणतात श्रीकृष्ण भगवान. हे तर पूर्ण चुकीचेच आहे. देवतांची महिमा वेगळी. सर्वोच्च आहेतच मुळी परमपिता परमात्मा, ज्यांची सर्व आठवण करतात. त्यांची महिमा वेगळी आहे. सर्व एक कसे होऊ शकतील? सर्वव्यापीचा अर्थच निघत नाही. तुम्ही आहात रुहानी सॅल्वेशन आर्मी, म्हणजे आत्मिक मुक्ती देणारे सैनिक, परंतु गुप्त आहात. स्थूल हत्यार इत्यादी तर तुमच्या जवळ नाहीत. हे ज्ञानाचे बाण, ज्ञान कटारीची गोष्ट आहे. पवित्र राहण्यामध्ये मेहनत आहे. बाबांकडे पूर्ण प्रतिज्ञा करायची आहे. बाबा, आम्ही पवित्र बनून स्वर्गाचा वारसा जरूर घेऊ. वारसा मुलांनाच मिळतो. बाबा येऊन आशीर्वाद देतात. माया रावण तर शापित करते. तर अशा अतिप्रिय बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. मुलांची निष्काम सेवा करत आहेत. पतित दुनिया, पतित शरीरामध्ये येऊन तुम्हा मुलांना हिऱ्यासारखे बनवून स्वतः निर्वाणधाममध्ये जाऊन बसतात. यावेळी तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. त्यामुळे बाबा आले आहेत. सर्वांची ज्योत जागृत होते. त्यामुळे सर्व गोड बनतात. बाबांसारखे गोड बनायचे आहे. गातात पण कितना मीठा कितना प्यारा. परंतु बाबा किती निरहंकारी बनून तुम्हा मुलांची सेवा करत आहेत. तुम्हा मुलांना पण परत तेवढीच सेवा करायला हवी. हे हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी तर घराघरामध्ये असली पाहिजे. जसे घराघरामध्ये मंदिर बनवितात. तुम्ही मुली 21 जन्मांसाठी श्रीमतावर आरोग्य संपत्ती देत आहात. तुम्हा मुलांना पण श्रीमतावर चालायचे आहे. कुठे आपले मत दाखवाल तर नशिबाला दोष लागेल. कुणालाही दुःख देऊ नका. जशी महारथी मुले सेवा करत आहेत, त्यांचे अनुकरण करायचे आहे. तख्तनशीन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, बाबांसारखे निरहंकारी बनून सेवा करायची आहे. बाबांकडून जी सेवा घेत आहात त्याचे मनापासून रिटर्न द्यायचे आहे. खूप गोड बनायचे आहे. दुसरा पॉइंट, चालता फिरता आपला वेळ वाया घालवायचा नाही. शिवबाबांच्या गळ्यातील हार बनण्यासाठी शर्यत करायची आहे. देहाची सुद्धा आठवण येऊ नये असा अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे, ड्रामाच्या प्रत्येक रहस्याला ओळखून नेहमी खुश राजी राहणारे ज्ञान संपन्न त्रिकालदर्शी भव. ड्रामाच्या प्रत्येक रहस्याला ओळखून नेहमी खुश राजी राहणारे ज्ञान संपन्न त्रिकालदर्शी भव. जी मुले ज्ञान संपन्न त्रिकालदर्शी आहेत
ते कधीच नाराज होऊ शकत नाहीत. जरी कोणी शिव्या दिल्या, अपमान केला तरी पण हर्षित, कारण ड्रामातील प्रत्येक राज अर्थात रहस्याला जाणणारे नाराज होत नाहीत. नाराज ते होतात जे रहस्याला जाणत नाहीत. त्यामुळे सदैव ही स्मृती ठेवा की भगवान बाबांची मुले बनून देखील हर्षित राहणार नाही तर कधी राहाल? तर आता जे खुश देखील आहेत, हर्षित पण आहेत, तेच बाबांच्या जवळ आणि समान आहेत. आजचे बोधवाक्य आहे, जे व्यर्थपासून इनोसेंट अर्थात दूर राहतात तेच खरे खरे सेंट म्हणजेच महात्मा आहेत. अच्छा, ओम शांती.